मुंबईमध्ये भाजपची पहिली यादी आज जाहीर केली जाण्याची शक्यता, मात्र घोषणेआधीच नील सोमय्या, नवनाथ बन यांना एबी फॉर्मचं वाटप. नाराजांच्या मनधरणीसाठी आमदारांवर जबाबदारी. छोट्या प्रचार सभा, घरोघरी जाऊन संपर्क साधण्याच्या सूचना. भाजपच्या उच्चस्तरीय कोर कमिटीच्या बैठकीमधून निर्णय. भाजपकडून मुंबईमध्ये पहिली उमेदवारी अर्ज तेजस्वी घोसाळकरांना. तेजस्वी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार. मनसेचा आज सकाळी मुंबईमध्ये मेळावा. राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचं लक्ष. चंद्रपूर भाजपमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. काल नागपुरात झालेल्या बैठकीमध्ये पुन्हा वाद झाल्याची सूत्रांची माहिती. मुनगंटीवार जोरगेवारांमध्ये उमेदवारांच्या नावावरून उडाला खटका. छत्रपती संभाजीनगरातील इच्छुकांना अर्ज भरण्याचे शिवसेनेचे आदेश. भाजपच्या प्रस्तावाची वाट पाहून मध्यरात्री घेतला निर्णय. दोन्ही पक्षांमध्ये इन्कमिंग वाढल्यानं युतीला विलंब. एकनाथ शिंदेंना मोठा धक्का. भाचा आशिष मानेचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळेंच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश. मनपा निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी उरले अखेरचे 2 दिवस. पालिकेच्या यंत्रणांची लागणार कसोटी. आतापर्यंत 10,000 अर्जांचं वितरण. अमरावतीमध्ये आमदार रवी राणांनी घेतली आनंदराव अडसुळांची भेट. आनंदराव अडसुळांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पनवेलमधून 1 पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसं जप्त. एक आरोपीही अटकेमध्ये. पनवेल शहर पोलिसांची कारवाई. निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण करणाऱ्या पथकावर हल्ला. मिलन सबवेजवळ झाला होता हल्ला. विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. खोपोली हत्या प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांची धक्कादायक माहिती. देवकरनं हत्या करण्यासाठी बीडहून बॉडीगार्ड आणला असल्याची सुद्धा माहिती समोर. एर्नाकुलम एक्सप्रेसला मध्यरात्री 1:30 वाजता भीषण आग. आगीमध्ये 70 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू. आंध्र प्रदेशच्या एलमंचिला रेल्वे स्टेशन जवळची ही घटना. डिलिव्हरी बॉय बुधवारी संपावर जाण्याची शक्यता. मुंबईमध्ये तब्बल 10,000 जण सहभागी होणार. सरत्या वर्षाला निरोप देणाऱ्यांच्या हिरमोड झाल्याची शक्यता. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला पुन्हा एकदा मुदतवाढ. आता 31 जानेवारीपर्यंत मिळाली मुदतवाढ. आधीचे मारेकरी भारतामध्ये. बांगलादेशातील पोलिसांचा दावा. हत्येपूर्व नियोजित असल्याचं सुद्धा आरोप केल्याची माहिती. सलग 4थ्या T20 सामन्यामध्ये भारतीय महिला संघाची लंकेवर मात. मालिकेमध्ये 4-0 अशी अजय्य आघाडी. स्मृती मानधनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी 4थी महिला खेळाडू. टीम इंडियाचा प्रशिक्षक बदलाच्या चर्चा तथ्यहीन. गंभीरचं स्थान सुरक्षित. बीसीसीआय सचिवांचं स्पष्टीकरण.